नमस्कार, मी सटम. तुमचा प्रश्न असेल आज गोड काय, तर त्याचं उत्तर आहे हा हलवा, शिरा किंवा सोजी किंवा काही याचं उत्तर असू शकतं. पण हा खरं तर प्रसाद आहे. मी इस्कॉन मंदिरामध्ये आलो होतो. आज गोपाळकाला आहे. कृष्ण जन्मोत्सवाचा उत्सव इथे सुरू झालेला आहे. 2 दिवस चालणार. इस्कॉन संस्थेची कदाचित तुम्हाला संस्थापक माहिती असतील, परमपूज्य प्रभुपाद. तर त्यांचा उद्या वाढदिवस आहे. तर आज इथे कृष्ण जन्मोत्सवाचा कार्यक्रम असतो आणि उद्या म्हणजेच गोपाळकाल्याच्या दुसऱ्या दिवशी इथे प्रभुपाद यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. तर उद्या महाप्रसाद असणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला दाखवेनच. आज गोड काय त्या सिरीजमध्ये नक्की त्या दिवशी गोड काय असतं त्याबद्दलचं. पण एकंदरीत मला थोडासा प्रसाद ही कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायची. तर तुम्ही जर नीट विचार केलात ना, तर तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की जो मूर्तीरूपी आपला देव असतो, तर अशा प्रकारचा प्रसाद जो आपण त्याला ऑफर करतो किंवा देतो, तो त्याचं प्राशन करतो का? तर बघा, त्याच्या मागची भन्नाट कॉन्सेप्ट काय माहिती आहे. हे जे पूर्ण जग आहे ना, हे जग त्याचं आहे. सर्व गोष्टी त्याच्यात, आपण स्वतः त्याचे. मग त्याला आपण दुसरं काय अर्पण करणार? मग अशा वेळेला भगवंताला भोग म्हणून काय, असं जर तुमचा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर एकदम सिंपल आहे. एकंदरीत तुमचं आत्मसमर्पण, तुमची त्याच्याबद्दलची भक्ती आणि त्याचबरोबर एकंदरीत तो भोग किंवा प्रसाद तयार करण्यासाठी लागलेली तुमची शक्ती. एकंदरीत हे जे त्रिसूत्र आहे ना, हाच खरा भोग आहे भगवंतासाठीचा. बाकी हा जो प्रसाद आपल्याला समोर दिसतोय, ती फक्त एक नाममात्र गोष्ट आहे जी की ह्या तिन्ही गोष्टींचं प्रतिनिधित्व करते. बाकी भगवंत काही त्याचं प्राशन करत नाही, तो उलटा आपल्यालाच परत एकदा ती गोष्ट देतो. एकंदरीत ह्या सर्व गोष्टी आहेत ना, हे त्याचं आपल्या प्रती असलेलं प्रेम आणि आपला आणि त्याचा असलेला ऋणानुबंध, एकंदरीत या संकल्पनेचं उदाहरण आहे. बाकी गोड खात राहा जपून, पण हा व्हिडिओ सर्वत्र पसरवून गोडवा मात्र पसरवायला बिलकुल विसरू नका. हर हर महादेव.